मित्रांनो, आज आहे 18 एप्रिल 2024 आणि 19 एप्रिल 2024 म्हणजे उद्या इलेक्शन असणार आहे लोकसभेचा. त्याच्यामुळे मी शेतावर आलो ट्रॅक्टर घेऊन आणि आता वावराच्या नांगरणी सुरू आहे. कारण 19 तारीख उद्या असल्यामुळे आणि इलेक्शन असल्यामुळे काही वेळ भेटणार नाही उद्या. त्याच्यामुळे मी आजच आलो. सहसा एप्रिल महिन्यात आम्ही बांध्यांची नांगरणी वगैरे करत नाही, कारण पाऊस पडत नाही तितका. पण यावर्षी काय झालं, आधीच आता 10 किंवा 7-8 दिवसाच्या आधीच जोरात पाऊस पडून गेलं. त्याच्यामुळे जमिनीला पुरेसा नांगरणीचा ओलावा झालेला आहे आणि मी ट्रॅक्टर घेऊन आलो, जेणेकरून अजून 1-2 महिना शेतीला रेस्ट घेण्यासाठी वेळ भेटणार आहे. आणि जे काही जमिनीतले जीवाणू आहेत जे हानिकारक आहेत आपल्या शेतीला, ते उन्हातानाच्या झराक्यामुळे ते मरून जातील किंवा वाढून जातील. आणि त्याच्यासुद्धा तणसुद्धा आहे, गवत आहे, इतर प्रकारचे जे काही आहेत ते वाढण्यासाठी म्हणून मी ट्रॅक्टर घेऊन आलो. आणि सहसा माहीत आहे का, जूनमध्ये आम्ही नांगरणी करतो, कारण पाऊस जूनमध्येच पडणं जास्त सुरू होतो इथं विदर्भामध्ये. त्याच्या कारण हे सहसा यावर्षी चांगली गोष्ट झाली. आता माहीत नाही सोमवार जूनपासून पावसाला चांगली सुरुवात होते की काय होते, असं आहे. तर मित्रांनो, हा आहे माझा वावर आणि माझ्या शेतात एक आंब्याचं झाड आहे, जो की आपण पाहायला चाललो. काय झालं, यावर्षी याला आंबेच नाही लागले आणि आंबे लागूनसुद्धा हा इतकं चांगला आहे मित्रांनो, सहसा कोणीच याचे आंबे खाऊ शकत नाही. कारण असं आहे, याची जे सपोर्ट आहे आणि बॉडीगार्ड्स आहेत ते आता मी तुम्हाला दाखवतो कोणते बॉडीगार्ड्स आहेत ते. आता बघा, मेन आहेत हे रेड एंट म्हणतो आपण, लाल मुंगी, म्हणजे आमच्या भाषेत याला म्हणतो दांबोळा. हा इतका खतरनाक आहे मित्रांनो, जो की हातावर किंवा पायावर पडताबरोबर तो कटकन चावा घेतो आणि अशी खतरनाक चावतो की डॉक्टर इंजेक्शन टोचतो. त्याचा शुद्ध अनुभव हा डेंजरस असते. त्याच्यामुळे हा आंबा बचावात राहतो आंब्यापासून आणि कोणी सहसा याच्या आंब्यात चोरत नाही याच्यामुळे. आणि झाडावरसुद्धा